गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. कसे आहेत मंडळी? बरे आहेत ना? शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप वेलकम आहे. आणि मला वाटतं एकदम छान असाल. ठीक आहे, कारण आपण विकेंडच्या जवळ चाललोय. सध्या माझ्यासाठी सगळे विकेंडच आहेत. घरी आहे मी. ठीक आहे, आता जस्ट उठलोय. रात्री झोपलो एडिटिंग वगैरे करून. थोडं लवकरच झोप लागली. मला वाटतं मी एक दीड दीड दोनच्या आसपास झोपलो ह्या वेळेला. बरं वाटलं. आता जस्ट उठलो. कसं आहे की जाग आली सकाळी. नेहमी सारखं कसं असतं की घरी स्मिता असेल, मुलं असतात आणि सुट्टी असेल किंवा त्या लोकांनी सुट्टी घेतली असेल, तर जाग जरी आली तरी कमी वाजले असते तर आपण झोपतो बरं. कसं जाग आली म्हटलं आपल्यालाच करायचंय, उठूया. उठलोय आता. आज तसं बघायला गेलं ना तर रात्री काय झालं माहितीये, मी ते जवळचं कालवण बनवलेलं. जवळ आणि भेंडी आणि राईस होता, भात होता. ते खाल्लं तर दुपारचा जो भात माझा मी केलेला ना तो जास्त झाला. ठीक आहे, तर मला कल्पना होतीच ती की भात जास्त आहे. त्यामुळे ठरवून ठेवलेलं की रात्री आपण त्याचं कांजी करूया. तुम्हाला कांजी माहितीच आहे, कांजी एकदम सगळ्यात चांगली वस्तू म्हणजे कांजी. ठीक आहे, आणि सकाळच्या ब्रेकफास्टला जर कांजी असेल ना तर त्यापेक्षा उत्तम काहीच नसू शकतं. माझ्यासाठी आजचा ब्रेकफास्ट म्हणजे आजचं जे सकाळचं माझी न्याहारी. ठीक आहे, नाश्ता. आमच्या कोकणात न्याहारी बोलतात. सकाळची माझी न्याहारी आहे कांजी भाताची. म्हणजे रात्री मस्त दही, पाणी आणि तो राईस असं भिजवून अच्छा, ठेवतो आपण फर्मेंट हमको सिखा करायला. रिया है. तो छान असा फर्मेंट झालाय, दाखवतो तुम्हाला. मी टाकीवर ठेवलेला त्याला, कारण पाणी आहे ना खाली. दिसतोय, छान असा फर्मेंट झालाय तो आता. है ना, त्याला बघतो मी किती झालाय तो फर्मेंट. जरा स्पून वॉश करतो आणि त्याला थोडस वर खाली करून घेतो. आणि तुम्हाला माहितच असेल की त्याच्यात आपण एक फोडणी करतो. ठीक आहे, ती फोडणी केल्यावरती तो खूप छान बनतो. फोडणी फोडणी तुम्हाला माहित आहे, म्हणजे आपण जिरं राई. ठीक आहे, आपल्याला जर वाटतंय तर आपण कांदा वगैरे पण टाकू शकतो. पण जिरं राई आणि कढीपत्ता, करी लिव्स, बस. फोडणी करायची, थोडस सॉल्ट चवीनुसार. बस, मस्त कांजी सकाळचा नाश्ता. आणि तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात फायदे किती आहेत. याचे फायदे असे की हे तुमच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरिया क्रिएट करतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आतमध्ये आपल्याला डायजेशनसाठी, बऱ्याच गोष्टींसाठी, स्किनसाठी, सगळ्याचसाठी आपल्याला खूप उपयोगाचं आहे. मी खूप कमी करतो. मी फ्रीज नाहीये घरी, त्यामुळे. तर फ्रीज जर आला माझ्या घरी आता आता येईलच, जसा जॉबला लागेल तसा. तर फ्रीज जसं आलं तसं हे डेली रुटीनच होणार आहे माझं. मला कांजी भरपूर आवडतं. ठीक आहे, तर चला आता याची मी तुम्हाला फोडणी करतो आणि मग खातानाचा एक छोटासा बाईट घेतो, दाखवतो. ठीक आहे. मंडळी, आता मी याची फोडणी करतोय आणि ती फोडणी आपल्याला कांजीमध्ये टाकायची आहे. मस्त फोडणी चांगली शेकवून घ्यायची आहे. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, दिसले. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, जिरं, राई हे सगळं टाकलंय. तर आता ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे. मस्त कढायला लागलंय. कढीपत्ता मी धुवून घेतला ना, त्यामुळे जरा ते तडतडत आहे. ठीक आहे, ते तेल बाहेर उडतंय, त्यासाठी मी जरा लांब घेतलं गॅस पासून. ठीक आहे, त्याला परत गॅसवर ठेवतो. बघा तुम्ही कसं मस्त एकदम ती फोडणी ही होते, कळते. मंडळी, फोडणी मस्त झालेली आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो बघा. म्हणजे रंग एकदम वेगळा झालाय, चेंज झालाय कढीपत्त्यांचा, जिरा राईचा, तेलाचा. त्याला टाकतो याच्यावरती. ठीक आहे,
मंडळी बघू शकता फोडणी मस्त झाली आहे, मी टाकले याच्यावरती. ठीक आहे, मस्त ती हलवून घेतो. जरा पळा पुसला जाईल याच्या आतमध्येच. कढीपत्ते इतके मस्त क्रिस्पी होतात ना. पडला थोडा. किचन साफ आहे माझं. थोडा सॉल्ट घेतो त्याच्यात. मंडळी खातोय मी आता. ठीक आहे, एक चमचा खाल्ला, थोडा आंबट लागला जरासच, म्हणजे टेस्ट केली पण छान असतं. मी करतो ना तेव्हा. फोडणी मेन रोल आहे त्याचा. थोडा आंबट आहे, फोडणीमुळे एक वेगळाच हे आलंय त्याच्यात, टेस्ट आले. बरं, दिसलं तुम्हाला? खूपच छान आहे. हेल्दी नाश्ता. मंडळी आता जस्ट 2:30 वाजले. आता मी सगळं स्मिताबरोबर बोलणं वगैरे झालं. सगळी कामं होती ती करून टाकली पूर्णपणे. अगदी सगळंच करून टाकलंय. ये सब क्या देखना पड़ रहा है? केली. अच्छा है मैं अंधा हूँ. आताच फ्री झालो म्हणून म्हटलं घेऊयात. मी सगळं बंद केलं होतं सगळं बंद केलेलं. सगळा नीट झालं म्हटलं. तर आता जरा थोडासा शूट करूया, बघूया. ठीक आहे, तुमच्याशी बोलूया. तुम्हाला एक प्रश्न नेहमीच पडला असेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की ह्या व्हिडिओ मधून मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न असा की तुम्हाला असं वाटत असेल की तुमची वाईफ तिकडेच राहते. ठीक आहे, आठवड्यातून 2दा-3दा. तर अजिबात ना मला असा काही रस आहे की तिला अशी ओढ आहे. और अभी तो रुको, पण क्लाइमॅक्स अभी बाकी है. जसं की मुलांचं स्कूल तिथे आहे, आम्ही इथे रेंटवरती आलोय. इथे रेंट जरा जास्त आहे, आम्ही लोक शोधतोय तिकडे. जर त्या साईडला आम्हाला मिळालं स्कूलच्या बाजूला तर आम्ही तिथे पहिले राहत होतो, तिकडेच जाऊ. आता आम्ही जरा फारच लांब राहतो, तर त्यासाठी तिला तिथेच ठेवतो मी. म्हणजे तेवढं गाडी भाडं आमचं थोडंसं वाचतं. मुलांची दगदग, तिची दगदग, असं सगळा विषय आहे. इथे कसं आहे, मुलांना 5:30-5:45 उठावं लागतं, 5:45. पण तिथे शाळा 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर मुलांना मॅक्स टू मॅक्स आहे ना 6:30 पण उठले तरी चालतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची तयारी वगैरे असते. तर कारण आम्ही राहिलो तिथे, मला माहिती आहे म्हणून. तर त्यासाठी तर हा विषय आहे, दुसरा काही कधीच विषय नाही, नसतो. ठीक आहे, ती रागावली किंवा असं काही झालं ना तरी ती घराला कधी हे करून डावलून किंवा आम्हाला हे करून जात नाही बाजूला कधी की मी घरी चालले. ठीक आहे, असं कधीच होत नाही. उलट मी तिला, ती जात नसते, मी तिला सांगतो की जा, राहा. ती नको बोलते, तिला खूप खराब वाटतं असं सगळं करायला, राहायला. पण काय करणार, तिला कळतं. तिला आता मला तुम्हाला सांगितलं ना की समजवायची जास्त गरज लागत नाही, समजते ती लगेच की बरोबर बोलता येते. ठीक आहे, तशीच म्हणजे आता आम्ही त्यांच्या बाजूला राहत होतो ना, तर फक्त असं त्या साईडला गेली स्मिता तर जाऊन हाक मारला, थोडं विचारपूस केली, एवढंच होतं. ठीक आहे, म्हणजे एखादा राऊंड झाला तर 2 दिवसातून 4 दिवसातून, नाहीतर असं स्पेशली जाऊन डेली 2 तास 1 तास बसणं किंवा तिथेच राहणं असं काही नव्हतं. तर त्यासाठी आता झालेलं आहे सगळं. ठीक आहे, संध्याकाळी चहा पितो आणि बघू संध्याकाळपर्यंत काही सांगता आलं तुम्हाला, दाखवता आलं. उद्या येईल स्मिता असं बोललंय ती. तर बघूया आता उद्या वाट. आज मला इंटरव्ह्यूला जायला भेटलं नाही, कॉल आला नाही. ठीक आहे, मी विचारलेला. तर मे बी मंडळी माझं एज फॅक्टर येऊ शकतं त्यांना, कारण माझं 43 रनिंग आहे आता. ठीक आहे, तर मॅक्सिमम 40 किंवा 42 असं असतात एज लिमिट्स. तर त्यामुळे एक्झॉस्ट झालं असेल. तर मी ट्राय तर करतोय. तुमच्या पण नजरेत काही असेल, जर डे शिफ्ट असेल, गोरेगाव, मालाड, बोरिवली, कांदिवली, ठीक आहे, जोगेश्वरी, इथे कुठे असेल तर प्लीज मला सांगा तुम्ही. ठीक आहे, मी 35 पर्यंत पण मला सॅलरी मिळाली तरी चालेल.
मला एक्सेल येतं. ठीक आहे. मी US प्रोसेससाठी काम केलंय. इंग्लिश फ्लुएंट बोलू शकत नाही पण फ्लुएंट आहे, कारण BPOलाच काम करत होतो. US UK प्रोसेसला केलंय. ठीक आहे. छानपैकी असं म्हणजे माझं जर असं तुमच्या काही असेल नसते, तुमच्याकडे तुमच्या इथे काही प्लीज सजेस्ट करा. ठीक आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला पुढचं दाखवतो व्हिडिओमध्ये. असेच थांबा. आणि मला बोलणार आहे की आता जरा सेपरेट व्हिडिओ बनवणार, तर मी तसे करायला बघतो. आता मी हे पण करायचंय मग काय ते शॉर्ट्स पण आमचे स्वतःचे आम्हाला टाकायचे. ठीक आहे. तर ते पण करू बघूया. ठीक आहे. भेटतो तुम्हाला. THAKYOU, thank you.